मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा जीएनएम साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुंद रोड, कोलवड, बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। आम्ही गुन्हेगार नव्हतो तर राजबंदी होतो, लोकशाहीचे सैनिक होतो। आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा बुलढाण्यात सत्कार। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती। ही आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत म्हणजेच तब्बल 21 महिने लागू होती। भारताच्या लोकशाही इतिहासातील ही एक अत्यंत वादग्रस्त व लक्षवेधी घटना ठरली। या काळात सत्तेवर असलेल्या सरकारने सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचे मूलभूत अधिकार नाकारणे सुरू केले आणि अनेकांना थेट तुरुंगात डांबले। त्या काळात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 650 जणांनी कारावास भोगला होता। कारावास भोगलेल्यांपैकी 450 जण आज वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर आहेत। आम्ही गुन्हेगार नव्हतो तर राजबंदी होतो, लोकशाहीचे सैनिक होतो, अशा भावना यावेळी या नागरिकांनी व्यक्त केल्या। बुलढाण्यात या सर्वांचा सत्कार करण्यात आला। सगळ्यांना विनंती आहे, एकदा बसून घ्या, एकत्रित फोटो घेऊ आपण। बसल्या जागीच आपण फोटो करायचा। आजी इकडे बा। नंदाबाई ईश्वरे, संजय केसाळे, दिगंबरजी देवराय, डोंगरखंडा, उत्तमराव वामनराव देशमुख, गोतरकर सरांचा। इकडे बघा काका, इकडे बघा काका, इकडे बघा। आपल्या भारतीय जनता पार्टीचे असतील, जनसंघाचे असतील, यांनी सरकारच्या विरोधात असहकार। माझ्याकडे यादी आहे। सगळ्यात जास्त मिसाबंदी हे चिखली शहरामधून होते आणि सगळ्यात जास्त सत्याग्रही अमरापूरजवळ कवळा नावाचं गाव आहे, तिथले होते। त्यावेळेला ही संख्या साधारणपणे 650 होती। आज रोजी बरेचसे लोक यामधले म्हणजे नाही आहेत, अस्तित्वात नाही आहेत। 1975 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी या कोर्टातून हारल्या होत्या, म्हणजे कोर्टाने त्यांचं डिस्क्वालिफाय केलं होतं, पण सत्ता सोडायची नाही म्हणून त्यांनी आणीबाणी लावली। आणीबाणी लावून लाखो RSSच्या आणि भाजपच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच तिच्यामध्ये मला पण अटक झाली होती। मला अटक झाली होती 76 मध्ये, म्हणजे थोडी 4 महिने उशिरा झाली होती। मी 14 महिने जेलमध्ये होतो आणि त्या काळामध्ये भरपूर नुकसान अनेक कार्यकर्त्यांचे घरावर अगदी तुळशीपत्र झालं। म्हणजे आता माझं स्वतःचं म्हणजे इतकं लोन आणि माझं दुकानाचं दिवाळं वाजलं आणि लोन बँकेचं आता 4 वर्षापूर्वीपर्यंत मी फेडत गेलो। तर ह्या कारावासात जाऊन जे लोक गेले आणीबाणीमध्ये, ज्यांनी मिसामध्ये 21 महिने 19 महिने घालवले, अन्याय अत्याचार सर्व सहन केला आणि त्यामुळे या आपल्या याच्यातला आणीबाणी उठल्या गेली आणि पुढे मग जनता म्हणजे जयप्रकाश नारायण जे प्रणेते होते आपले लोकशाहीचे, की ज्यांनी हे आंदोलन घडवून आणलं, लोकशाहीच्या विरुद्ध लढा देणारं, आपल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध लढा देणारं आंदोलन सर्व देशभर 1 लाखाच्या वर आपले जे सैन्य हे होते, कारावास भोगणारे लोक 1 लाखाच्या पेक्षा जास्त संख्यामध्ये त्याच्यात सम्मिलित झाले होते। देशातले सर्व कारागृह पूर्ण बंद हे झाले होते, म्हणजे कुठेच ठेवायला जागा नव्हती। परंतु बाईचे जेवढे काही रिपोर्टर होते, पक्षाचे प्रवक्ते होते, त्यांनी जे काही रिपोर्ट दिले होते, त्यांनी याचाच अर्थ त्यांनी सुद्धा देशाच्या हितानं लक्षात घेऊनच रिपोर्ट असे दिले होते की आपला काळ चांगला आहे, जर निवडणुका झाल्या तर आपण सत्तेत येऊ शकतो। आणि म्हणून मग बाईनं 1977च्या लोकसभेच्या इलेक्शनची घोषणा केली।